अजितदादांचा अपघात धोक्यानं झाला की धोक्यानं? राज ठाकरे यांच्याकडून सवाल उपस्थित. अजितदादांच्या अपघातात काहीतरी काळं बोरं आहे का? राज ठाकरेंकडून संशय व्यक्त. अजितदादांच्या अपघातावर सुनेत्रा पवार यांनीही बोललं पाहिजे. राज ठाकरेंचं विधान. अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांनी अपघाताचा विषय अधिवेशनात मांडावा, राज ठाकरेंचा सल्ला. रोहित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. दादांच्या अपघाताची पारदर्शक चौकशीची केली विनंती. बारामती विमानतळ, पुणे रिंग रोडला अजितदादांचं नाव देण्याचीही मागणी. देवगिरीवरती दादांचं स्मारक करण्याचीही मागणी. अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या प्राथमिक चौकशीचा अहवाल आज किंवा उद्या येण्याची शक्यता. डीजीसीएनं केलेल्या चौकशीचा अहवाल सादर होणार. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती. राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांचं मौन. शरद पवारांकडून राज्यसभेचा चेंडू मविया नेत्यांच्या कोर्टात. मविया नेत्यांशी चर्चा करण्याचा पवारांचा पक्षातील नेत्यांना सल्ला. राज्यसभेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सीखेच. प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह राजन विचारे, अंबादास दानवे, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे इच्छुक. उद्धव ठाकरेंकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीत. राज्यसभेच्या 4 नावांवरती भाजपकडून उद्यापर्यंत शिक्कामोर्तब होणार. भाजपकडून राज्यसभेच्या 4 जागांसाठी 24 जणांच्या नावांची यादी. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यासह मनीष सिसोदियांची निर्दोष मुक्तता. निर्दोष ठरताच केजरीवालांना अश्रू अनावर. भाजपनं खोटे आरोप लावून षडयंत्र रचल्याचा मोदी शहांवर आरोप. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभरात मायबोलीचा जय जयकार. विधान भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन. तर ठाण्यात मनसे परप्रांतीयांना देणार मराठीचे धडे. कांद्याचे दर घसरल्यानं लासलगावात शेतकरी आक्रमक. बाजार समितीत शेतकऱ्यांचं शोले स्टाईल आंदोलन. कांद्याला प्रति क्विंटल 500 ते 600 रुपये दर. शालेय विद्यार्थिनींच्या विनयभंगानं बदलापूर पुन्हा हादरलं. नामांकित शाळेच्या खासगी स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग. पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर गुन्हा दाखल.